गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल संध्यास डायरीमध्ये तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. त्याआधी सकाळी मस्तपैकी दूध आणि दही घेऊन आले होते पिल्लू आणि ते खाली जाऊन तोपर्यंत मी सगळं आवरून घेतलं आणि मस्तपैकी बघा आपल्याचं बॅटर किती छान फुललं आहे. त्यानंतर छान अशी मी चटणी वगैरे करून घेतली. दह्याची चहा वगैरे झाला आमच्या दोघांचा आणि पिल्लूला आंघोळ घालून त्याला झोपी घातली. तोपर्यंत त्यांनी असं चॉपिंग करून ठेवलं. छान अशी गणपतीची आरती केली आणि म्हणलं चला आता आपे पटकन करून घेऊत, कारण श्री झोपला की पटकन सगळं कामं आवरून खाऊन घेतलं की निवांत होतं. नाही तर तो उठला की मग मी घेतलं तर त्यांना खायला भेटतं आणि त्यांनी घेतलं तर मला खायला भेटतं, असं होतं. त्यानंतर सगळी रेडी झाल्याच्यानंतर पिलूसाठी पण मी त्याआधीच काढून ठेवलं होतं थोडंसं, जे की मी त्यात मीठ वगैरे काहीच मिक्स करत नाही. मस्तपैकी माझ्या इथं आपे रेडी झाले होते. म्हणलं लवकर खाऊन घ्यावे, पण तितक्यात आमचं जे पप्पा केला आम्ही तू झोपला होता तेव्हा. हो अहो पिलूला माझ्याकडे द्या आणि मला सांगा कसे झाले तर. छान झाले. त्यानंतर मग पिलूला घेतच मी त्याच्यासाठीही तूप टाकून छान असे 2 आप्पे करून घेतले, जे की गाईचं तूप आहे घरचं, दीदीनं दिलेलं मला. आणि छान असे आप्पे रेडी आहेत पिलूसाठी 2. तेव्हा का त्याला बघा ते कसं बघायला. त्यानंतर आम्ही संध्याकाळी श्री आणि मी गेलो गणपतीच्या आरतीला खाली, कारण ते आणखीन आले नव्हते, त्यांना उशीर होता आणि संध्याकाळी पुण्यामध्ये ट्रॅफिकमुळे थोडा लेटच होतोय. आणि खाली गेल्याच्यानंतर श्रीला माझ्याकडे ठेवतच नाही, कुणी ना कुणी त्याला सारखं गेलेलं असतं. आज सोसायटीमध्ये होम मिनिस्टर प्रोग्राम होता आणि त्यासाठी काही लेडीज रेडी होत नव्हत्या, त्यामुळं सगळे अनाऊन्सिंग वगैरे सुरू होती. फायनली काही लेडीज तयार झाल्या आणि त्यानंतर प्रोग्राम असे सुरू झाले. ते आल्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी पाणीपुरी वगैरे खाल्ली, कणीस वगैरे घेतला आणि वर गेलो, जेवण वगैरे केलं. पुढच्या वर्षी घेत नाहीत माहिती का गेम. आणि इथं ना काहीतरी खाली मॅटर झाला होता, आम्ही तेच बघत होतो खिडकीमधून की नेमकं झालंय काय. आणि आज आमच्या तिघांचीही अशी मॅचिंग झाली होती न कळत, बघू शकता तुम्ही. आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.